नमस्कार शिरपूरकर. तर आज आपल्या सोबत आहे महालक्ष्मीचे सर्व उमेश दादा. उमेश दादा, आपली काय माहिती? बघा मित्रांनो, मी 2011 पासून शिरपूर मार्केट आलोय. आपला प्रॉपर प्रवास जो आहे तो कोळद्यापासून चालू झालेला मोबाईल फील्डमध्ये. पण शिरपूरमध्ये आपण फर्स्ट टाइम दुकान टाकले 2011 पासून, तर आता 16 वर्ष दुकानाला चालू झाले आपल्याला. तर खूप चांगला रिस्पॉन्स शिरपूरकडनं आणि शिरपूरवासियांकडनं भेटलाय, त्याबद्दल काही वादच नाही. नाही दादा, तरी कोडद्यापासून दादा आपलं प्रॉपर गाव तरी स्टार्टिंग नंदुरबार कोळदे आपला प्रॉपर गाव. नंदुरबार कोडद्या, आणि इथं शिरपूरला येऊन तरी किती वर्ष झाली? शिरपूरला 16 वर्ष झाले मला. मी या ठिकाणी म्हणजे मावशीकडे दत्तक आहे असं धरून त्याला. अच्छा. हो, दत्तक घेतो मावशीकडे. आणि सुरुवात कशी केली होती बुवा तुम्ही? सुरुवात आपण म्हणजे प्रॉपर मी रिपेअरिंगचे छोटे मोठे कोर्स केले. हा. त्यानंतर एक विचार केला की बाबा मावशीला सपोर्ट नाही तर त्या ठिकाणी दुकान टाकू आपण. अच्छा. तर गुजराती कॉम्प्लेक्समध्ये 2016 मध्ये मी 2011 मध्ये दुकान टाकली गुजराती कॉम्प्लेक्सला. मी भाड्याची दुकान घेतली. आज तुमच्या आशीर्वादाने आपल्याकडे स्वतःच्या 2 दुकान आहेत, त्या पण मेन मार्केटला राहतो. हो. आणि दादा, जर का तुमच्या असं बिगेस्ट स्ट्रगल म्हणायचं म्हटलं की आपण महालक्ष्मी असं चालू करू दुकान, कधीपासून असं विचार आला तुमच्या? तसं नाही दादा, मी ऑलरेडी किराणा दुकान 7 वर्ष चालवली, महालक्ष्मी किराणा. त्याच्यानंतर मी मोबाईल मध्ये डिवाइड झालो. म्हणजे मला असं काही वाटलं नाही की मी दुकान फक्त फील्ड चेंज केली. शॉप तर मी म्हणजे 5वी पासून असताना शॉपचा बिझनेस चालू केला. आणि तरी मोबाईल शॉप टाकायची हा विचार कधीपासून आला? कारण की भरपूर वर्ष जेव्हा स्टार्टिंगला कोणी नव्हतं तेव्हा तुम्ही शॉप टाकलं होतं. मोबाईल शॉपीचा बिझनेस असा ज्यावेळेस मी किराणा दुकानावर बसायचो त्यावेळेस ना जे सिंधी मारवाडी लोक हे माझ्याकडे गप्पा मारायला यायचे की बुवा बिझनेस असा इथला बेनिफिट म्हणतात, उतना बेनिफिट. मी एक विचार केला की आपण पण साधारण व्यक्ती आहे, ते करू शकतात, आपण का करू शकत नाही. एक डोक्यात विचार केला, थोडासा कोर्स केला आणि बिझनेस चालू केला. बिझनेस मी फक्त 6,000 पासून सुरुवात केलाय. आज काय सांगायचं काम नाही, तुम्ही शॉपला येऊ शकता. आपला बिझनेस कसा आणि क्वालिटी कशी म्हणून त्याबद्दल वादच करायचं काम नाही. आणि दादा, जर का आपण बघायचं म्हटलं की तुम्ही आज तरी स्टार्टिंग पासून शिरपूरमध्ये तर एवढं मोठं दुकान उभं करायच्या मागे तर तुमची किती वर्षाची मेहनत? आणि स्टार्टिंगला असं काही म्हणजे स्टार्टिंगला तर कोणाचाच बिझनेस रन करत नाही, तर तुम्हाला स्टार्टिंग मध्ये पहिले कसं होतं, भाऊ माझा एकदम खंबीर होता, मोठा भाऊ होता. पहिल्या 2 महिन्यापासून मी खिशातनं भाडं भरलेलं आहे. पण भाऊ एकच सांगायचा की आपल्याकडे शेती आहे, ज्या दिवशी नुकसान आहे त्या दिवशी आपण शेती विकू, पण बिझनेस सोडायचा नाही. तर तो सपोर्ट सगळ्यात मोठा होता माझ्यासाठी, पॉझिटिव्ह पॉईंट. दुसरी गोष्ट, मी ज्यांच्याकडे राहतो, सावळ्याच्या मावशी, यांचा तर असा सपोर्ट आहे की आई वडिलांपेक्षा जास्त सपोर्ट आहे. 2 वर्षानंतर दुकान मालकाने मला दुकान खाली करायला लावली की तुला दुकान खाली करावी लागेल. पण त्यावेळेस मावशीने स्वतःचे पूर्ण सोनं विकलं आणि माझ्यासाठी नवी दुकान घेऊन दिली डायरेक्ट. म्हणून मी जो आज या जागेवर उभा आहे फक्त मावशीमुळे उभा आहे. बाकी दुसरं सगळ्यात मोठा सपोर्ट भाऊ आणि मावशी आहे माझ्यासाठी. आणि दादा, जर का आपण गाव सोडायचं म्हटलं तरी आपण प्रॉपर बोललो की कोडद्याचे, बरोबर. तर गाव सोडायचं मागचं कारण तरी आई वडील काय काम करायचे? नाही, आपला ते शेती वडिलांचा प्रमुख उद्योग होता, तो काही विषय नाही. आणि पहिल्यापासून आपली किराणा शॉप होती, म्हणून बोलणं चालणं, कस्टमरची कसं संभाषण करायचं याचा पूर्ण एक्सपिरियन्स आपल्याला होता, काही विषय नव्हता. राहिली दुसरी गोष्ट, इथं आई मावशी त्यांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी डायरेक्ट केलं की बाबा त्या ठिकाणी तुझा तिथं बिझनेस कर. वडिलांचा सपोर्ट आणि मावशीचा तुम्हाला सांगितलं भरपूर सपोर्ट होता, म्हणून शिरपूर मी चॉईस केला. शिरपूर चॉईस केला. आणि दादा, तरी तुम्ही स्टार्टिंगला शिरपूरमध्ये आले तेव्हा किती मोबाईल शॉप होत्या तुमच्या जवळपास? आणि स्टार्टिंगला शॉप कुठे होतं नेमकं तरी? हे बघा, स्टार्टिंगला आपलं शॉप गुजराती कॉम्प्लेक्सलाच होतं आणि आता फक्त 2-4 दुकान राहून गुजराती कॉम्प्लेक्स शॉप घेतलं आपण. त्याच्यानंतर आपल्या इथं कसं होतं माहिती का, आपण भरपूर मुलांना आपण शिकवलंय. गुजराती कॉम्प्लेक्सचे 5-6 दुकानदार माझ्याकडनं शिकून गेलेत आणि आपल्या खानदेशामध्ये कमीत कमी 7 शहर अशी त्या ठिकाणी आपले विद्यार्थी म्हणा किंवा आपले इथे शिकलेले मुलं काम करतात. एकदम चांगल्या प्रतिसाद घेतला त्यांना असं स्टार्टिंग पासून सगळ्यांना सपोर्ट केला हो. आणि आपला आज पण एकच येतोय की आपल्यामुळे 10 घरांचं पोट भरायला पाहिजे, हा विचार मी उद्योग करतो. आणि मी तुमच्या माध्यमातून एकच सांगतो, आपले जे खानदेशचे युवा उद्योजक आहेत यांनी पण ना नोकरी बघता उद्योगात पडा. उद्योग एक असा विषय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात मोठा सपोर्ट भेटेल. दुसरी गोष्ट, स्वतःची क्वालिटी काय तुम्हाला आजमावता येईल. तिसरी गोष्ट, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवडेल तो उद्योग करा. असं नाही मी मोबाईल म्हणून मोबाईल अजिबात नाही. आवड सगळ्यात महत्वाची. आवड जर असेल तर सक्सेस होणार, आवड नसेल तर घरी बसणार. आणि दादा, जर का आपण बघायचं म्हटलं की तुम्ही स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट 60,000 पासून केली, बरोबर. तरी आज कितीचं? आज माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी कमी 200 आसपास आहे. 200 आणि माझ्या वर्षाचा जो टर्नओव्हर आहे 12 करोडचा आहे. 12 करोड हो, वर्षाच्या वर्षाचा turnover. आणि दादा, जर का आपण एवढं बघायचं म्हटलं की तुमच्या आजूबाजूला जेवढी कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यात महालक्ष्मी नाव आज तरी टॉपला येतं एवढं. हे बघा, आता जी युवा पिढी ना, तर आता यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जो मॅटर चालू मार्केटला की तुम्ही अपडेट राहावा, ऍडव्हर्टायझिंग करा, अपडेट राहा. तुम्ही जर सांगणार की मेरा सब कुछ चलता है, ऍडव्हर्टायझिंग झिरो होऊन जाणार हळूहळू डायरेक्ट. म्हणून सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये ऍडव्हर्टायझिंगचे माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, काही पण टाका. फक्त एक ऍडव्हर्टायझिंग करताना ना ऍटिट्यूड आणि बाकी गोष्टी दाखवू नका. सिंपल साध्या सरळीचं ऍडव्हर्टायझिंग करा. म्हणजे काय असतं माहिती का, कस्टमर 2 गोष्टी बघतो, एक तर बिझनेस म्हणून बघतं, एक तर टाइमपास म्हणून बघतो. आता तुमच्यावरती तुम्हाला कशी ऍडव्हर्टायझिंग करायची. आणि दादा, जर का आपण बघितलं की तुम्ही इन्स्टावरती आले
तरी किती वर्षापासून इन्स्टा पेज हँडल करताय तुम्ही? इन्स्टा पेज आपण 1.5 वर्षापासून handle 1.5 वर्षापासून. आणि त्याच्यापासून काही चेंजेस आलाय का business हो, मध्ये? कसं आहे, पहिले मी म्हणजे माझ्या मोबाईलवर ना सांगतो, पहिले मी 250-300 पीस सेल करायचो. आता माझ्या महिन्याचा टार्गेट आहे 700-800 पीसचा. अच्छा. होम अप्लायन्सेस मध्ये मी पहिले 25, 40, 50 फ्रीज विकायचो. आता कमीत कमी एका वर्षाला 250 ते 300 फ्रीज विकतो. आणि दादा जर का तुम्ही बघितलं की तुमचे असं फ्रीज म्हणा, होम अप्लायन्सेस सगळे मोबाईल शॉप राहून तुम्ही बरोबर. ऑल ओव्हर वस्तू विकता, तर बरोबर. एवढं होलसेलिंग मधून आणून आणि या रेटला विकायचं म्हणजे बघितलं तर चांगली क्वालिटी आणि कमी रेट तुम्ही पण देताय, बरोबर. म्हणजे सगळे देता, पण त्यांच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी आणायचं आणि असा विचार करी कसं सगळं असतं विकायचं माहिती? आपण होम अप्लायन्सेस पण चालू Market- करायचे. मार्केट बनवायला तुम्हाला वर्ष लागतील, पण मार्केट तोडायला फक्त काही दिवस लागतात जर चुकीचं काम केलं तर. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी विका, ब्रँड विका आणि समजून विका. चायना विका, काही बद्दल वाद नाही, पण चायना सांगू विका ही चायना आहे असं सांगून द्या. बरोबर. नुसतं विकताना गोड बोलायचं आणि सर्व्हिसच्या वेळेस रामराम घ्यायचे, ते आपल्याला पटत नाही. हा सगळ्यात मोठा येतो आमच्या बिझनेसचा आहे. बारीक गोष्टी सोडून द्यायच्या, कस्टमरला सपोर्ट करायचा. दुसरी गोष्ट, चुकीचं काम करू नका, कोणाला फसवणूक करू नका. हे सगळ्यात मोठा हिशोब आपला. म्हणून आपल्याला काही अडचण नाही. इतका मार्केटमध्ये सगळ्यात कोपऱ्यात दुकान आपली, पण तरी पण आजच्या हिशोबाला तुम्हाला सांगतो की सगळ्यात टॉपला आपला सेल बघून घ्यायचा आणि मार्केटचा सेल बघायचा. वन साइड सेल चालतो आपण. आणि दादा जर का स्ट्रगल म्हटलं की तुम्ही आता स्टार्टिंग आले तर तुमच्या पण बिझनेस एवढा म्हणजे तरी असं Zero होता, वाटलं बरोबर. नाही का की बंद करू यार, हे माझ्याकडून होणार नाही आता? नाही, मी तुम्हाला पहिल्याच बोलू ना, की या क्षेत्रात तुम्हाला आवड महत्वाची गोष्ट आहे. जसा बाकीच्यांना नशा असतो तसा मला बिझनेसचा नशा आहे. मला म्हणजे असं आहे की रात्रीच्या 9 पर्यंत दुकानावर पाहिजे, ज्या दिवशी घरी आलं डोकं काम करत नाही. म्हणून बिझनेस हा सगळ्यात मोठा विषय. म्हणून त्याच्यात म्हणतात ना की आपल्याला त्याच्यात आळशीपणा नाही, विषय संपला म्हणजे बिझनेस बद्दल. आणि दादा जर का आपण महालक्ष्मी बघायचं म्हटलं तर गुजराती कॉम्प्लेक्सला तरी 3-4 दुकानं की त्यांचे बरोबर. नाव सेम आहे, बरोबर. तरी मग आपले काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याशी का आपलं पर्सनल ब्रँड आहे नाही. पर्सनल ब्रँड आपले महालक्ष्मी. त्याच्यानंतर रत्नदीप राजपूत तो आपल्याकडनं शिकून गेला. तो बी काकाचाच मुलगा आहे. त्याने श्री महालक्ष्मी टाकलं आणि त्याच्या भाऊ त्याच्याकडनं शिकला, त्याने न्यू महालक्ष्मी टाकलं. असे चॅनल पार्टनर येते आपले. पण प्रत्येकाच्या व्यवहार अलग आहे. पण स्टार्टिंग आपण केली आहे पूर्ण गुजराती कॉम्प्लेक्स आपण माहिती. अच्छा. हो. म्हणजे महालक्ष्मीची सुरुवात तुम्ही आपणच केलेली. आणि हो, हे हो. महालक्ष्मी नाव कशावरून ठेवायचं? महालक्ष्मी आमचे जे वडील होते त्यांची किराणा दुकानाचे जे नाव होतं महालक्ष्मी किराणा, त्याच्याकडनं मी ते नाव उचलून इकडे महालक्ष्मी मोबाईलमध्ये कन्वर्ट केलं. आणि दादा जर का आपण बघितलं की बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला स्टार्टिंगला लॉस पण झाला असेल, बरोबर. तरी मी तुम्हाला पहिले बोललो ना की पहिले 3 महिने मी नुकसानमध्ये घरून भाडं भरलेलं आहे. पण जे भाऊ होते ते खंबीर होते. ज्या दिवशी नुकसान झालं, आपल्याला अडचण आली, आपण शेती विकू पण बिझनेस सोडायचा नाही. नाही. म्हणून एवढा मोठा सपोर्ट असल्यामुळे विषय संपला ना, तर काही अडचण झाली नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट वन स्टेप चढत गेलो आपण वरती. आणि दादा तरी आपलं एवढं जुनं शॉप आहे आपलं, बरोबर. तर बघितलं तर तुमचे काही अपकमिंग प्रोजेक्ट पण असतील की तुम्ही केलेले ते बुवा? हो, आपण आता तुम्हाला एक सांगतो, आता पुढचे जे प्रोजेक्ट आहेत आपले 2 प्रोजेक्ट आहेत. मी त्याच्यासाठी जागा पण घेऊन टाकली. आता म्हणजे आता इकडनं जेव्हा गेलो ना मी, तुम्ही कॉल केला ना, हो. त्यावेळेस खरेदी पुस्तक घेऊन घरी पोहोचलो, मग इकडे आलेलो आहे. अच्छा. 40 लाखाची आपण जागा केली. त्या ठिकाणी ना मॅन्युफॅक्चरिंग ई बाईकचा आपला प्लॅन आहे. ए बाई. सगळं करून आलेलो मी डायरेक्ट. फक्त डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा करायचा, ब्रँड पण आपला द्यायचा आणि सर्व्हिस पण आपण द्यायची. अच्छा. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये सर्व्हिस आहे. आणि दादा जर का आपण सगळ्यात बिझनेस पण म्हटला तर त्याच्यात कस्टमरचा ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे, बरोबर. आणि तो तुम्ही बिल्ड केला. बरोबर. आज महालक्ष्मी तिघ बरोबर. शॉप म्हणा किंवा बरोबर. तुमच्या पर्सनल ब्रँड आहे बघायला गेलं तर बरोबर. महालक्ष्मी, बरोबर. पण आज तो टॉप लेवलला एवढा बरोबर. ट्रस्ट बिल्ड करणं, कस्टमरचा विश्वास घेणं. बरोबर. दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठलाही बिझनेस करा, जर दिवसभरामध्ये तुम्ही 10 कॉल आले आणि तुम्ही जर त्याच्यात 2 कॉल अटेंड करणार असेल म्हणजे तुम्ही झिरो आहे आमच्या हिशोबाने. बरोबर. आणि जर 10 मधून जर 1 कॉल अटेंड केला, 9 कॉल अटेंड केले, 1 कार्ड सोडला, काय हरकत नाही. म्हणून बिझनेसमध्ये सर्व्हिस महत्वाची गोष्ट आहे. कस्टमरला सॅटिस्फाईड करा. लांबून कस्टमर कॉल करतो, बाकी फोनच उचलत नाही डायरेक्ट, म्हणजे त्याच्यासाठी झिरो आहे. आणि जो बिझनेस करा तो 100% फोन उचलेल, कारण की त्याला एकच काम आहे, कस्टमर आणि बिझनेस. तिसरं काम नाही आहे त्याच्याकडे. म्हणून सगळ्यात महत्वाची सर्व्हिस द्या. कस्टमर 100% तुमच्याकडे वस्तू घ्यावी. आणि दादा जर का आपण म्हटलं की काही लोक चायना माल पण देतात, खराब क्वालिटी पण देतात, तर तुमचा असा एक्सपिरियन्स आला की तुम्ही पण पहिले असं प्रत्येक जण सांगता काय विकतो, काही पण दे, कस्टमर घेतात, तर असे तुमच्या लाईफ मध्ये कोणी लोक आले? आणि बघा भरपूर असतात. चायना आम्ही काय करतो, म्हणजे ब्रँडचे 10 वस्तू का ठेवतो, चायनाच्या 2 वस्तू का ठेवतो. का ठेवावं लागतात, त्याला समजवण्यासाठी राहतात की हा चायना आहे, प्रॉपर जीएसटी बिल विथ सर्व्हिस विथ होम सर्व्हिस भेटेल असं सांगून द्यावं लागतं. म्हणजे जर फसला बी तर तो एकच सांगेल, या माणसाने नाही फसवलं, मी स्वतःहून फसलो डायरेक्ट. आजपर्यंत मी एक बी कस्टमर असे केले नाही. आज एक सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे, 25 दिवसानंतर त्याला कंपनी टीव्ही पीस टू पीस चेंज करून टी-सेलचा टीव्ही होता डायरेक्ट. म्हणून आपण त्या फील्डमध्ये काम करताना एकच आहे की चुकीची वस्तू विकू नका, म्हणजे जेणेकरून ना कस्टमरला तुमचे नाव खराब होईल. आणि दादा जर का आपण म्हटलं की कस्टमरचा पण तुम्ही ट्रस्ट बिल्ड केलेला आहे महालक्ष्मी, आणि जर का तुम्ही मोबाईलच्या फील्डमध्ये आले तर रोज प्रत्येक जण नवीन मोबाईल शॉप टाकतंय. बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक जण म्हणजे मोबाईल शॉप असं होऊन गेलं की आता कॉर्नरला आपल्याच Yes, गुजराती yes, कॉम्प्लेक्सला yes, yes, बघितलं तर इतके मोबाईल शॉप Yes, आहे, yes. तर त्यांच्यामध्ये तुम्ही नाव बिल्ड केलेलं आहे. हो. आणि जर का तुम्ही होलसेलिंग पण करता, बरोबर. बघितलं तुम्ही नेक बँड आहे तो आपला बरोबर. 100 रुपयाला विकता, बरोबर. तर तो तुम्हाला कसं काय परवडतं की एवढ्या चिप कॉस्ट मध्ये विकायचं आणि चांगली क्वालिटी द्यायची?
सगळ्यात महत्त्वाचं 100 रुपयाचा जो हेडफोन आहे तो पण आपण 6 महिने वॉरंटी देतो, पहिली गोष्ट. बरोबर. बाकी गोष्टी 100 मधून 10 चुकत आपण नफाच घेत नाही. ते फक्त कस्टमरला एक सर्व्हिस म्हणून बुवा ही आपल्या ऍडव्हर्टायझिंग म्हणून विकतो डायरेक्ट त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये बी आपण वॉरंटी का देतो, की त्याच्या मनात असं नाही की ही वस्तू मला 100ला भेटली ती चायना दिलेली. अजिबात नाही. 6 महिने फुल वॉरंटी देतो आणि माझ्या दुकानात स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. जर कस्टमर ब्लूटूथ घ्यायला आला आणि जर चेंज करायला त्रास देऊ नका. तारीख नसेल तरी पण चेंज करून टाका. फक्त बॉक्स घ्या. म्हणून यामुळे कस्टमर आपल्या भरोशावर काम करतात डायरेक्ट. गुढीपाडवा दिवशी होती 60 मोबाईलचा सेल केलेला आम्ही, वन साईड सेल केलेला डायरेक्ट. म्हणून एकदम बेस्ट सर्व्हिस आहे. सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे शिरपूरकरांचा सपोर्ट खूप मोठा आहे आम्हाला. आणि दादा जर का आपण म्हटलं की शिरपूरकरांचा सपोर्ट तर तुमचे जास्त बघायला गेले तर कस्टमर शिरपूर मधून आहेत का बाहेरून आहेत? तसं नाही, शिरपूर तालुका फुल सपोर्ट आहे. आपले जे खेडे आहेत ते पण पूर्ण सपोर्ट आहे. तसं तर आम्हाला सपोर्ट तर बघायला गेलं तर चोपडा, शहादा, जळगाव, नंदुरबार, धुळे इथला पण सपोर्ट आहे. कारण की मी भरपूर गोष्टी पार्सल मध्ये टाकतोय. त्या पण मोठ्या मोठ्या, छोट्या तर नाही, एकदम मोठ्या मोठ्या. कारण की चायनामध्ये मी कस्टमरला समजून जातो की तिथूनच घेऊन घ्या बा. कारण की त्या मार्केटला तेवढ्याला मी तुम्हाला अरेंज करतो. कारण की या जेवढ्या शहरात आहे माझी पण ओळख आहे. मी कस्टमर शॉर्टकट काम करून घेतो. आणि दादा जर का आपण बघितलं की तुम्ही ऑफलाईन पण डिलिव्हरी देता, ऑनलाईन पण, तरी ऑनलाईनला काय काय डिलिव्हर करता तुम्ही जर? ऑनलाईन आम्ही टीव्ही, फ्रीज, कूलर, एसी जे छोटे प्रोडक्ट इयरबड्स वगैरे हे पण ऑनलाईन डिलिव्हरी करून देतो. आणि तुमच्या Require इंडस्ट्रीमध्ये आलं की मोबाईल मध्ये तर बिगेस्ट असं म्हणजे येत असेल की कस्टमर काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट असेल, तुमच्या कंपनी थ्रू फॉल्ट झाला असेल, तुम्हाला बरोबर. माल नसेल आला बरोबर, बरोबर. तर मग ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची राहते का कंपनीची राहते? कुठलाही ओप्पो, विवो, सॅमसंग, रेडमी, रिअलमी कुठलाही मोबाईल घ्या तुम्ही. जर 7 दिवसात त्यात फॉल्ट येत असेल तर तो पीस टू पीस म्हणजे त्याला डीओए पॉलिसी म्हणतात. तो पीस चेंज करून भेटतो. त्याला एक 3 दिवसाची प्रोसेस असते. तो पीस चेंज करून भेटतो. त्याच्यानंतर ओप्पो आणि विवोला याला 1 महिन्याची रिप्लेसमेंट पॉलिसी. पण प्रॉपर जीएसटी बिलचा स्टॉक असेल तर. बाकी कस्टमर स्वस्त मागे पळतात. 10,000ची वस्तू तो 8,000ला विकतोय, तिथून घेतात, नंतर फसवणूक होते, नंतर आमच्या जवळ येतात. म्हणून कुठून पण घ्या, प्रॉपर पक्क्या बिलचा माल 100% सर्व्हिस भेटते. आणि दादा जर का आता तुमच्याच बिझनेसने म्हटला लोक पण नवीन नवीन बिझनेस स्टार्ट करतात, तर तुमच्या हिशोबाने ते चुकी काय करता बस स्टार्टिंगला बिझनेस हे केला? बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यामध्ये बोललो मी, जर बिझनेस तुम्ही कुठला की त्याच्या क्षेत्रातली आवड पाहिजे. दुसरी गोष्ट त्या गोष्टीमधला एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. कमीत कमी 6 महिने तुम्ही कुठेही फ्रीमध्ये काम करा, पण त्या गोष्टीचे पूर्ण नॉलेज घ्या आणि चांगल्या योग्य ठिकाणी बिझनेस टाका. भाडं किती त्याला महत्व नका द्या. स्पॉट महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या खानदेशाच्या मुलांना एकच माझे आव्हान आहे, एकदम म्हणजे की त्यांनी व्यसनाधीन होऊ नका. बस सकाळी तर संध्याकाळी बिझनेस करा, रात्री हॉटेलमध्ये नका. व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवा, पैशांचे व्यवस्थित देणं घेणं घ्या. पैसा खिशात नसेल चालेल, पण व्यापारीशी अकाउंट क्लिअर ठेवा. कारण की उद्या तोच माल देईल तर तुम्ही विकू शकता. बरोबर. म्हणून या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बिझनेस करताना. आणि दादा जर का आपण बिझनेस मध्ये आलो की स्टार्टिंगला लोक टाकतात बघायला गेलं तर 1-1 CR पर्यंत इन्व्हेस्टमेंट हो, हो. करतात, पण त्यांच्या चालत नाही तर 2 महिन्यात शटर लागतं हो, त्याला. हो. तर त्याच्या मागची चुकी काय असेल त्यांची? तुम्ही बघा बाकी लोक फक्त देखाव करण्यासाठी पैसे टाकून देतात आणि नंतर तो रिवर्सून जातो मार्केट. म्हणून काय मी एक स्टेप चढा सुरुवातीला. आम्ही ज्यावेळेस फ्रीज विकत होतो फक्त 3 फ्रीज घेऊन मार्केटला आलो होतो. आज माझ्याकडे 70-80 फ्रीज स्टॉकला आहे. म्हणजे असं कुठल्याही पद्धती तुम्ही बिझनेस एक स्टेप चढावा, म्हणजे तुम्हाला कुठेही त्रास येणार नाही आणि कुठेही नुकसान होणार नाही. आणि दादा जर का आपण बघितलं की आपलं शॉप पण मोठं आहे, तर गोडाऊन बरोबर. कुठे आहे आपलं गोडाऊन? आपलं जो बॅक साईड आहे ना, माइलस्टोन हॉटेलच्या बाजूला आहे. तिथं आपण 1200 स्क्वेअर फूटचं तिथं पण शॉप चालू केली आता. Shop. तिथं पण 2 मुलं बसतात लाईव्ह, तिथं बघायला भेटतं, काय हरकत नाही. आणि त्याच्यानंतर आपलं जो घरी तिथं पण आपण गोडाऊन केलेला आहे. म्हणून स्टॉक 99% अवेलेबल ठेवतो. नसेल तर 2 दिवसात उपलब्ध करतो. म्हणून काय अडचण आणि नाही. दादा जसं तुम्ही बोलले की पोरांना आता व्यसन लागतं, म्हणजे यंग पोरं पण आता हो, हो. ड्रिंक हो, स्मोकिंग हो, करतात, हो, हो. त्यांचं काही? ते बघा दादा, मी सगळ्यांमध्ये फिरलेलो आहे. मी म्हणजे दरवर्षाला आमचे टूर असतात कंपनीकडनं. एन्जॉय भरपूर करायचा, पण एक बिझनेसवर आल्यानंतर सगळ्या गोष्टी विसरायला लागतात. बिझनेस करताना बिझनेस करायचा, व्यापारीचे देणं घेणं करायचं, रोज संध्याकाळी टॅली करायची, नफा नुकसान बघायचं. जर तुम्ही बघणार नाही, दुसऱ्यांच्या भरोशावर काम चालणार. शेवटी एकच होणार, सेटर लावावं लागेल. दुसऱ्याची तर 10,000ची नोकरी करावी लागते. आणि दादा जर का आपण बघितलं की आता तुम्ही पण एक छोट्यापासून सुरुवात केली, प्रत्येकाचं काय स्वप्न असतं, 1000 स्क्वेअर फूट मध्ये माझे दुकान पाहिजे, मी लोकांच्या इथे काम करणार नाही. आणि कोणी जर का आपल्या इथलं पण पोरगा काम करतात तर त्याला लोकांना नावं ठेवतात, काय करतोय या 5-10 हजारात काम, पण ती आता त्याची आर्थिक गरज आहे, त्याला करावं लागतं. बघा दादा, दुकान मायने करत नाही की तुमच्याकडे केवढी शॉप आहे, काय शॉप आहे. मी ज्यावेळेस दुकान भाड्याची घेतली होती, कल्याणी मोबाईलला माझा मित्र, त्याला माहिती, मी फक्त ना अशी 3 फूट आणि लांबी फक्त 16 फूट अशी दुकान घेतलेली. म्हणजे फक्त एक बारीक म्हणजे विषय 60-70 स्क्वेअर फूटची दुकानापासून सुरुवात केलेली. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव. तुमच्याकडे माल किती पडलाय, तुमच्या किती आहे त्याला महत्व नाही. तुमचा स्वभाव सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वभाव असेल तर कोपऱ्यात कस्टमर तुमच्याकडे पोहोचेल. आणि दादा तुम्ही आता मोबाईल फील्डमध्ये, तर तुमच्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट कंपनी मोबाईलची किती बजेटमध्ये पण मोबाईल विकते आणि एकदम बेस्ट मोबाईल प्रेफर करते कस्टमरसाठी? एक कंपनी नाही घेऊ शकत ना, कारण की 4-5 अशा कंपन्या आहेत की त्या सपोर्ट बी करतात, सर्व्हिसला बी सपोर्ट करतात आणि कस्टमरला जे हँडलिंग असेल रफ अँड टफ सोप्या भाषेमध्ये त्याच्यासाठी ओळखल्या जातात. त्या म्हणजे ओप्पो, विवो, सॅमसंग,
रिअलमी या 4 कंपन्या अशा आहेत की नो टेन्शन आहे. आता बाकी आहेत OnePlus, मोटो आहेत, पण त्यांना सर्व्हिसचा खूप मोठा इश्यू आहे. वेळेवर पार्ट भेटत नाही, कस्टमर नाराज होतं. आम्ही समजून सांगतो की यार तू सेल्फ सर्व्हिस आहे बुवा, याच्यात मी काही करू शकत नाही. आणि दादा जर का एक मोबाईल बघितला आपण, समजा अंडर सेगमेंट घेतला 20,000चा मोबाईल बरोबर घेतला, तर त्याच्यात मोबाईल शॉपवाल्याला किती प्रॉफिट राहत होतं? बरोबर. बघा दादा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. प्रॉफिट शिवाय तुम्ही बी बिझनेस करणार नाही, तो व्यवहाराची गोष्ट आहे. आम्हाला जो प्रॉफिट समजा एक बाय द 20,000चा मोबाईल आहे, त्याच्यात आम्हाला ₹750 नफा असतो. एका मोबाईल. त्याच्यात आम्ही काय करतो, 250-200 रुपयाचा ब्लूटूथ देऊन टाकतो, केबल पेड असे 300 रुपयाचे गिफ्ट, म्हणजे 500 भरपूर आहे आमच्यासाठी. त्याच्यात आमचे मॅनेजमेंट खर्च, मुलं, सगळ्या गोष्टी असतात. पण आम्ही एकच करतो की पूर्ण 700 आपण खिशात ठेवत नाही, त्याच्यात थोडाफार तरी त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून आम्ही गिफ्ट म्हणून काहीतरी इयरबड्स, केबल पेड देऊन टाकतो. अशी गोष्ट असते. आणि दादा जर का तुम्ही बघितलं तरी तुम्ही दिवसात किती मोबाईल सेल करता? ऑफ सीजन, न सीजन असतं? ऑफ सीजन राहिला तर आमच्या 16-17 असतो, फुल सीजन 45 असतात आणि फेस्टिवलच्या दिवशी 50च्या वरती आकडा असतो. हा. आणि दादा जर का आपण बघितलं की तुम्हाला आता प्रत्येक ब्रँड प्रमोट करावं लागतं सगळ्यांना, बरोबर, तुम्हाला बरोबर. वाईट म्हणून तर कोणत्या ब्रँडला चालणार नाही, नाही, कारण की नाही. तुम्हाला सगळे सगळे, मोबाईल सगळे, सेल सगळे, करायचे. सगळे. तर तुमच्या हिशोबाने असं पर्सनल युज करता तुम्ही तो मोबाईल, आणि त्या मोबाईल सारखा मोबाईल नाही, ती कंपनी तुम्ही स्वतः युज करता, हे बघा, तुम्ही मी पण प्रेफर करणार बरोबर लोकांना. बी म्हणजे आता बघा काय माहिती का, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही तुमच्या समोर बोलतोय मी, आम्हाला 99% तर कंपनीकडनं मोबाईल भेटतो. पहिली गोष्ट. आता माझ्याकडे पहिले X200 होता, तो चालला गेला, तर X300 तो कंपनीने मला दिलेला आहे. म्हणून आम्ही सहसा विवोचा युज करतो, आणि आमच्या विवोचा जो टार्गेट आहे महिन्याला 150-200 पीसचा टार्गेट आहे. सीजन मध्ये आम्ही 350-400 पीस विकतो. तर असं धरून चला की आम्ही विवोवरती जास्त सपोर्ट करतो. आणि दादा जर का बघितलं की HDFC म्हणा, बजाज म्हणा, हम्म. तर याच्या थ्रू तुम्हाला काही कमिशन वर्क राहतं का? जर का तुम्ही फायनान्स केला कोणाचा मोबाईल, बरोबर. तर त्याच्या थ्रू काय तुम्हाला कंपनीकडून, बजाज कडून बेनिफिट्स राहतात? मग असतात ना, कसं असतं आता आपला जो टार्गेट असतो ना, 150 फाईलचा टार्गेट आहे माझ्या बजाजच्या, तर कंपनीकडनं 100 रुपये, 125 रुपये फाईल बेनिफिट भेटतो आम्हाला. तो एक बेनिफिट असतो. आणि बिझनेस करायला एक सरळ पद्धत होऊन जाते. तुमच्याकडे पैसा नाही तरी पण काम होऊन जातं. म्हणून बिझनेस जिथं आपण 10 लाखाचा बिझनेस करतो, तिथे 50 लाखाचा बिझनेस करतो. हा फायनान्सचा मोठा सपोर्ट असतो. आणि दादा जर का फायनान्स पण म्हटलं की कोणाचा आता सिव्हिल स्कोअर म्हणा डाऊन राहतो, बरोबर. तर त्यांचं लोन कसं प्रेफर करता बुवा तुम्ही? त्यांच्यासाठी आमच्याकडे 2 ऑप्शन, एक Xiaomi कंपनीचे, एक Oppo कंपनीचे, की त्यांचे ऑनलाईन फायनान्स आहे. तुमचं किती खराब सिव्हिल असू द्या, समजा 60,000चा मोबाईल आहे, तुम्हाला 30-35 रुपये भरून भेटू शकतो. 50% सिव्हिल खराब असल्यावर भेटू शकतो. फक्त एक बाकी गोष्टी कसं आहेत की खूपच ओव्हर खराब असेल तर त्यांना नाही होणार आहे, पण त्यांना आपण सपोर्ट करतो. आजच मी सकाळी एक फाईल केलेली आहे, चिमठाण्याच्या कस्टमर होतं, शिंदखेडा, काल फिरून आला होता तो, आज त्याची सकाळी फाईल केली. ओप्पोचा मोबाईल घेतला 16,000चा, 8,000 डाऊन पेमेंट घेतली. अच्छा. आणि दादा जर का आपण बघितलं की तुमचे, आता तुम्ही रील्स वरती आले, इन्स्टावरती, तरी तुम्ही 1.5 वर्षात चांगली अचिव्हमेंट केली सोशल मीडियावरती. तर मग तुम्हाला असं वाटतं का मी सोशल मीडियावरती येऊन कधीतरी चांगलं गेलं आणि त्याच्यापासून मला आज मी या स्टेजला गेलेलो आहे? सोशल मीडियावर मला बिझनेस भेटलेला आहे, असं नाही की सोशल मीडियावर फायदा, भरपूर फायदा झाला सोशल मीडिया. आणि सोशल मीडिया टाकताना आम्ही एकही विचार करतो, फक्त बिझनेस पुरता व्हिडिओ टाकायचे, इतर कुठलाही टाकायचा नाही. कारण की कसं असतं, आपण आपला बिझनेस पुरता हा व्हिडिओ बनवतोय, इतर गोष्टी अजिबात टाकत नाही. मला भरपूर लोकांची म्हणून दादा आम्ही येऊ शकत नाही, कारण की आम्ही फक्त बिझनेस पुरता काम करतो. हे फक्त तुमच्या माध्यमाने आपण प्रोत्साहन करण्यासाठी आलेलो आहे, की बुवा आपली युवा पिढीसाठी आपण काहीतरी 2 शब्द बोलू शकतो. आणि त्यांच्या मनात शंका आहे की बिझनेस केल्यानंतर माणूस पडू शकतो, अजिबात नाही. फक्त गोष्टी मॅनेजमेंट आणि व्यसन, या 2-3 गोष्टी लावू नका, त्या 100% सक्सेस होणार. उद्योग कुठलाही असो मग तो. आणि दादा जर का आपण बोलले तुम्ही की उद्योग कुठला पण असो, की माणूस त्याच्यात सक्सेस होता, फक्त टाइम लागतो, टाइम लागतो, आवड लागते, आणि त्याच्यात एक प्रकारे उद्योगाचे व्यसन पाहिजे. पहिली गोष्ट डिसिप्लिन पाहिजे, म्हणजे हो, बघायला सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट पाहिजे. तुम्हाला बोला ना, व्यापारीचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचे. व्यापार तुमच्या खिशात पैसा नसेल, व्यापार क्लिअर असेल ना, आज रात्री 1 लाख नाही 2 लाखाचा माल टाकेल. बरोबर आहे. आणि दादा जर का तुमच्या डेली रुटीन बघितलं की मोबाईल शॉप असून, की तुमच्या इथे पण पोरं कामाला असतील, हेल्पर्स बरोबर. असतील, तरी तुम्ही किती जणांच्या आज? माझ्याकडे टोटल 12 लोकांचा स्टॉक आहे. 12. त्याच्यात 7 लोक कंपनीकडे, ओप्पो, विवो, सॅमसंग सगळ्या कंपनीचे प्रमोटर आहे माझ्याकडे. आज शिरपूरमध्ये जे अदर दुकानावर नाही त्याचे प्रमोटर सुद्धा माझ्याकडे. मला ऍपलवाल्यांनी पण रिक्वायरमेंट केली, पण मी त्यांना नाही म्हणून दिलं. त्यांचे नेम पॉलिसी थोड्या जास्त होत्या, म्हणून मी नाही सांगून दिलं. आणि दादा जर का आपण म्हटलं की आयफोन मध्ये आलो, तर आयफोन मधून पण तेवढंच कमिशन वर्क राहतं का एक ऍपल? हो, आयफोन मध्ये समजा तुमच्या जर 50,000चा मोबाईल असेल तर 4,000 3,500 भेटतो. त्यात आपण 2,000 चार्जर फ्री देऊन टाकतो. बरोबर. 1800 रुपयाचा. हा ओरिजिनल चार्जर 1 वर्ष वॉरंटी, म्हणून बेनिफिट सारखा असतो पर्सेंटेजनुसार. पर्सेंटेजनुसार तुम्हाला. सारखं. आणि दादा जर का तुम्ही आपल्या युवा जनतेला काही देणार बिझनेस विषयी तुमचे टिप्स, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, बरोबर. तर काही? मी तर तुम्हाला पहिल्यामध्येच बोलू ना, बिझनेस सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणी करू शकता असं काहीच नाही. फक्त थोडासा मनी पॉवर लागतो,
मॅनेजमेंट लागतं, स्टॉप चांगला पाहिजे. जर मोठा बिझनेस करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कच्च्या बिलमध्ये अजिबात काम करू नका. जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला शॉर्टकट करायचं असेल तर शॉर्टकट माल घेऊ नका. शॉर्टकटमध्ये 100% फसवणूक होतो. सर्व्हिसला पण अडचण येते आणि मोठे व्यापारी सपोर्ट करत नाही. म्हणून बिझनेस करताना स्वच्छ, सरळ आणि सौम्य करा. म्हणजे जेणेकरून कस्टमर हा तुमच्याकडे टिकून राहायला पाहिजे. कस्टमर एकदा येईल, पण नंतर जर नाही आला समजायचं की तुम्ही कुठेतरी चुकत आहे. आणि कस्टमर जर जो तुमच्याकडे 5 वर्षापासून बांधला असेल, समजायचं की तुम्ही कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. म्हणून एकच विवेक म्हणणं आहे आपलं, कुठलंही काम करा तुम्ही चांगलं करा, स्वच्छ करा आणि व्यवस्थित करा. आणि दादा जर का तुमच्या एका सोप्या शब्दात म्हटलं की सक्सेसफुल कन्सेप्ट काय आहे तुमच्या मनात तर? सक्सेसफुल कन्सेप्ट तर सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी आवड निवड साईडला ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेसचा टाइम द्या तुम्ही. बस बिझनेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या. ए पासून झेड पर्यंत अभ्यास करा आणि बिझनेस करा. बस म्हणजे तुमच्या असं मनातच आहे की बिझनेस करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. आपल्या हो, हो, लोकांनी हो. करायला करायलाच पाहिजे. पाहिजे, करायलाच पाहिजे. कारण की आता बघितलं ना, आपल्या जवळचे लोक माहिती का, काही लोक बरोबर. आपल्याला सांगतात की याच्याकडे जा, आणि काही लोक हे पण सांगतात की याच्याकडे जाऊ नको, चांगला माल देत नाही या. बघा कोण काय सांगत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता अशी गोष्ट आहे की माझ्या मागे पण मला 2 शब्द बोलतात, काय अडचण आहे. शेवट त्यांचं काम आहे, ते कोणी पण करणार, विषय नाही त्याबद्दल वाद नाही. त्यांच्या भरोशी लागायचं बिना. एकच काम करायचं, आपला बिझनेस, आपला कस्टमर, या 2 गोष्टींकडे लक्ष द्या. तिसरी गोष्ट बघू नका, संपला विषय. आणि दादा जर का तुम्ही बघितलं की मोबाईल आता तरी स्टार्टिंगला एका आत्ताच्या इथे लोक मोबाईल शॉप टाकतात, तरी तुमच्या हिशोबाने किती इन्व्हेस्टमेंट करावं लागते एक मोबाईल शॉपला? एक मोबाईल शॉपसाठी पूर्ण मॅनेजमेंट जर असेल तर मग असं बस धरून चला 1 CR पण अपूर्ण आहे. आणि जर मॅनेजमेंट साधं सरळ असेल तर काय नाही, 50,000 मध्ये मोबाईलची दुकान चालून जाते. त्याच्यात तुमच्यावर 5-7 मॉडेल प्रोजेक्ट जे असतात ते ठेवून घ्यायचे. ऍक्सेसरीज 20-25,000ची ती पण होऊन जाते. पण चांगला आणि सुशोभित शॉप पाहिजे आणि ब्रँडेड पाहिजे तर एक 1 CR पक्का लागेल. 1 CR म्हणजे हो. एकदम असं व्यवस्थित शॉप टाकायला हो, 1 1 CR CR लागतो. आणि दादा जर का तुमचं असं म्हटलं की प्रत्येकाच्या मित्रपरिवार पहिले स्ट्रॉंग राहतं, वाईट राहतं, बरोबर. तर तुमच्या मित्रांकडून तुम्हाला सपोर्ट होता का पहिलेपासून काही? नाही, मी तुम्हाला बोललो माझ्या सगळ्यात मोठा सपोर्ट आणि खंबीरपणे माझा भाऊ येतो. आणि दुसरी गोष्ट माझी मावशी ते की जिथे मी दत्तक आलेलो आहे, इतका मोठा सपोर्ट आहे की माझ्या आयुष्यात आई वडिलांपेक्षा मोठा सपोर्ट त्यांच्या सावळ द्यावा. आणि दादा जर का 5 वर्षात तुमचे असे काही अपकमिंग प्रोजेक्ट येणार आहेत का बुवा तो असे तुम्हाला काही? जो मी बोललो ना तो की एक ई बाईकचा एक आहे आणि एक कूलर मॅन्युफॅक्चरिंग, हे Cooler. 2 प्रोजेक्ट आहेत माझ्या डोक्यात. ते लवकरच येतील, पण ते अजून सस्पेंड ठेवलेत आपण. आणि दादा जर का काही अचिव्हमेंट म्हटली की तुम्ही आतापर्यंत करून घेतली मोबाईल शॉप वरती म्हणा की पर्सनल याच्यावरती, म्हणजे अचिव्हमेंट म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे अचिव्हमेंट अशा शब्दात की बुवा तुम्ही ये, म्हणजे तुमचं एक स्वप्न होतं की मी अचिव्हमेंट करायला हा, पाहिजे माझं एक तसं? स्वप्न एक सगळ्यात मोठं की आपण शिरपूरमध्ये नवीन आहे तर आपलं स्वतःचं दुकान पाहिजे. पण त्यावेळेस मला असं घाबरायचं 1 करोड शिवाय दुकान भेटणार नाही. तर आज माझ्याकडे 2 दुकान आहेत, ते बी मेन कॉम्प्लेक्सला आहेत. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ती माझ्यासाठी की स्वतःच्या दुकानात आवाज आपण बसलोय. ते पण कुठलाही पार्टनर नाही, कुणी नाही, विषय संपला. आणि हे सगळं बघून तरी आपलं फॅमिली म्हणा की आई वडील म्हणा त्यांचा आनंद. हो, त्यांच्या आनंदात जाऊ द्या. म्हणजे मी जे मावशीकडे आलो होतो, मावशीने त्याची एक इच्छा होती की बाबा आपला स्वतःच्या शिरपूरमध्ये प्लॉट पाहिजे. तर आज शिरपूरमध्ये आपलं स्वतःचे 3 प्लॉट आहेत, 5,000 स्क्वेअर फूटचं स्वतःचं घर आहे. म्हणजे त्यांच्या पण इच्छा मी पूर्ण करून टाकल्या, की ज्यांची ती इच्छा होती ते मी पूर्ण करून टाकल्या. सगळं म्हणजे तुम्ही अचिव्हमेंट वेल सेट एकदम, काही टेन्शन नाही. हो, एकदम वेल सेट आहे, काही अडचण नाही. आणि दादा जर का तुम्ही एक्सप्लेन केलं की तुम्ही पूर्ण बिझनेस विषयी आपली माहिती दिली, बरोबर. तर स्टार्टिंगला पण तुम्ही स्ट्रगलिंग करत आले, आणि काही लोकांना आता स्ट्रगलिंग करायला म्हणजे असं वाटतं की शॉर्टकट पाहिजे प्रत्येकाला. तर लाईफ मध्ये असं शॉर्टकट तर काही नसतं, प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागतं. तुम्ही पण स्ट्रगल केलं, पण आता जे नवीन येतात त्यांना असं वाटतं की माझ्या एकाच दिवसात शॉप रन व्हायला पाहिजे. नाही, अशक्य आहे ते डायरेक्ट. ते म्हणजे असं की 2 दिवस चालतील, नंतर सेटअप लावावं लागेल. म्हणून शॉर्टकट कुठलं बघू नका, मेहनत करा, 100% फळ भेटेल. आणि दादा सोशल मीडियावरती यायला पाहिजे का आपण बिझनेस सोशल मीडिया तर 100% यायला पाहिजे डायरेक्ट. बिझनेस वाल्याने तर अपडेट पाहिजे, बिझनेसचे व्हिडिओ टाकायला पाहिजे. तुमच्याकडे काय प्रोडक्ट आलेलं आहे, काय नाही, एवढं टाका, बस विषय संपला. जास्त ताण घ्यायचाच नाही. आणि दादा तुमची तरी आता आपण एक अंदाजे एक अर्निंगचं जर का बघितलं तर मोबाईल शॉप आहे तुमच्या. जर का आपण बघितलं की एक स्प्लेंडर आपली 1 लाखापर्यंत येते, बरोबर. तर तुम्ही असं महिन्याला अर्न करता सगळे प्रोजेक्ट भेटून की किती अर्न करता तुम्ही तरी Benefit महिन्याला? का? हा, Benefit. किती महिन्याला बेनिफिट आपण 1.5-2 लाख रुपये कमवतो. 1.5-2 लाख हो. म्हणजे 2-3 स्प्लेंडर तुम्ही अफोर्ड करू हो, शकता हो, महिन्याला. हो, हो, हो. तर आता आपण दादांना आपल्या चॅनलचे काही रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहोत. दादा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो ते तुम्हाला एका शब्दात एक्सप्रेस करायचे. तर बिझनेस म्हटलं की रिस्क पाहिजे का सेफ्टीने बिझनेस केला पाहिजे? रिस्क पाहिजे तर बिझनेस मध्ये मजा आहे. बिझनेस मध्ये मजा आहे. आणि ऑनलाईन बिझनेस करायला पाहिजे का ऑफलाईन बिझनेस करायला पाहिजे? मार्केट कॉम्पिटिशन अजून दोघी बिझनेस सपोर्ट आहे. करायला पाहिजे दोघी, ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण, दोघी चालू ठेवायची. एक शब्दात जर का सक्सेस डिफाईन करायची म्हटली तर? ऑफलाईन. ऑफलाईन. आणि दादा तुमच्या फेवरेट असं म्हणजे असा बिझनेस म्हणा की तो तुम्हाला आवडतो मोबाईल शॉपिंग सोडून, असं काही दुसरी इंडस्ट्री? शेती. आणि दादा जर का बघायला गेलं की अँड्रॉइड काय पण तुमच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नुसार? माझा एक्सपिरियन्स झाला अँड्रॉइड. अँड्रॉइड
आणि ऑनलाईन सेलिंग करायला पाहिजे, स्वतःची वेबसाईट बनवून का शॉप टाकायला पाहिजे? स्वतःची शॉप टाकून स्वतः सेलिंग करू शकतो. पहिले आपण प्रॉफिट बघायला पाहिजे, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन. नाही, सॅटिस्फॅक्शन सगळ्यात महत्वाचे, नंतर प्रॉफिट विषय. बेस्ट मोबाईल अंडर 20,000 20,000 मध्ये बेस्ट मोबाईल ओप्पो, विवो, रिअलमी, रेडमी. आणि तुमचा पर्सनल यूज मोबाईल X300. X300 विवोचा. Yes. आणि असा एक मोबाईल की जो तुम्ही कस्टमरला कधीच प्रेफर करणार नाही, तो घेऊ नका किंवा Motorola. आणि दादा